निसर्गाच्या कुशीत वसलेले पवित्रता आणि इतिहासाने नटलेली एक भूमी, जिथे स्वयं प्रभू श्री राम आले, जिथे बाणाच्या स्पर्शाने भूमीत एक कुंड निर्माण झाले आणि जिथे आजही लाखो भक्त भक्तिभावाने माथा टेकवतात. हेच ते पवित्र स्थान म्हणजेच गौतम तीर्थ. नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. गौतम ऋषीच्या नावाने ओळखले जाणारे हे तीर्थक्षेत्र प्राचीन काळापासून आध्यात्मिक स्पदनानी भरलेले आहे. स्थानिक भाषेत या परिसराला गौतम तीर्थ म्हणून ओळखल्या जाते. पुराणानुसार त्रेता युगात प्रभू श्री राम या पवित्र स्थानी आले. त्या काळी येथे जल संकट होते. भक्ताच्या कष्टामुळं आणि ऋषीच्या विनंतीवरून श्रीरामाने भूमीवर बाण प्रहार केला आणि याच स्थानी स्वच्छ शीतल पाण्याने एक कुंड निर्माण झाली. आजही त्या बाणकुंडाचे दर्शन घेताना भक्ताच्या मनात श्रद्धेची लहर उसळते. गौतम तीर्थावर असलेली श्री महाकाली देवीचे मंदिर हे या पवित्र स्थानाच्या मुख्य आकर्षण. दूरदूरच्या जिल्ह्यामधून भक्त देवीच्या दर्शनासाठी येथे धाव घेतात.
वारी आणि विविध धार्मिक परंपरामध्ये जेथे भक्ताचा मोठा जमाव होतो. हे संपूर्ण देवस्थान शांत हिरव्या निसर्गाने वेढलेले आहे. मंद वारा, पक्ष्याचा आवाज आणि प्रवाहित पाणी भक्ताची आणि समाधानाची अनुभूती देतात. गौतम तीर्थ फक्त धार्मिक स्थळ नसून इतिहास, पुराण आणि निसर्ग यांचे दिव्य संगम आहे. एकदा तरी या पावनभूमीवर येऊन प्रभू श्रीरामाच्या बाणकुंडाच्या आणि महाकाली माते समक्ष श्रद्धेने डोळे मिटले की मनाला एक अद्भुत शांतता लाभते. तर या मंदिराचे पुजारी मातोश्री आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा मी परिचय घेणार आहे आणि या ठिकाणची सर्व माहिती आपण त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत. ते काय सांगतात या देवस्थानाविषयी आणि या ठिकाणचं पावन स्थान हे कशामुळं आहे ते आपण त्यांच्या वाणीतून ऐकूया. नमस्कार माताजी. नमस्कार नमस्कार. माताजी, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. श्यामा माय प्रकाश शिंदे. माताजी, तुम्ही इथं काय करता? यात देवीची पूजा, महाकाली देवीची पूजा. महाकाली देवीची पूजा करता. हा, पूजा करतो. म्हणजे तुम्ही इथं पुजारी आहात. पुजारी. तर या ठिकाणी पुजारी किती वर्षापासून आहात तुम्ही? मी 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले. 2002 पासून. याच्या अगोदर कोण पूर्वज होते काय महाराज? आमचे सासरे गदगीर महाराज. मग त्यांच्यानंतर तुम्ही आले. हा, त्यांच्यानंतर मी आले. बरं, या देवस्थानाविषयी काही माहिती सांगू शकशाल का मातोश्री? ते फार जुनं मंदिर, प्राचीन काळातलं मंदिर आहे हे. हा. इथं राम येऊन गेलेले आहेत, श्रीराम येऊन गेलेले आहेत इथं. बरं. इथं बाण मारलेला आहे. गौतम ऋषी इथं तपाला बसले होते, त्याच्यासाठी बाण मारून त्यांना पाणी काढून दिलेलं आहे. बरं, तर या ठिकाणी गौतम ऋषी कोण्या ठिकाणी तपाला बसले होते, ठिकाण दाखवू शकता का? म्हणजे असं तेवढं काही तर काय माहित नाही ना आपल्याला. तेवढं काही माहित नाही, पण या ठिकाणावर बसले होते. बसले होते. आणि हे जे दिसायलेला कुंड आहे तो कुंड म्हणजे रामानं बाण मारलेला आहे. रामाने बाण मारलेला. आणि या ठिकाणी जत्रा वगैरे भरते का मातोश्री? जत्रा वगैरे काय भरत नाही. मंगळवारी काही भाविक भक्त येतात देवीच्या दर्शनाला. हा. हा, 12 निघाची भरते जत्रा. 15 तारखेला त्यावेळेस भरते थोडी बहुत. बरं, तर मग बरेच भाविक भक्त या ठिकाणी येतात. हो, येतात. आणि भाविक भक्त या ठिकाणी आल्यानंतर भरपूर अशी गर्दी होते समजा. हो, गर्दी होते ना. धन्यवाद मातोश्री, तुम्ही माहिती दिल्याबद्दल.
मातोश्री हे जे दिसत आहे ते काय आहे म्हणजे हे संतांच्या समाधी होता. संतांच्या समाध्या आहेत. हा, इतर संत या ठिकाणी येतात का? येतात ना, माहूरचे 12 वर्षाला म्हणते येतात इथं. बरं, 12 वर्षाला म्हणत या ठिकाणी येतात हो, येतात. आणि या ठिकाणी येते एक वेगळा माहोल तयार होते. हा, माहूर तयार होते, मुक्काम करत होते पहिले. बर. जर तुम्हाला अशा अजूनही पवित्र आणि सुंदर स्थळाविषयी जाणून घ्यायचं असेल तर आमचे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.